हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आज बघणार आहोत कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत कॅन्डलस्टिक हे इंट्रोडक्शन. तर हे बघा मित्रांनो, हे आहे कॅन्डलस्टिकचं स्ट्रक्चर आहे बघा. तर यामध्ये जे आहे ते एकदम लोअर साईडला ओपन आहे, नंतर अप्पर साईडला क्लोज आहे ग्रीन कॅन्डलमध्ये. हे लो याचं हे आहे, हाय एकदम टॉपला आहे. हे जे ब्लॅक कलरचे दिसत आहे तुम्हाला एवढे, याला आपण वीक किंवा अप्पर शॅडो म्हणतो. आणि हे जे आहे खालच्या बाजूचे काळे, याला लोअर वीक किंवा लोअर शॅडो आपण म्हणतो. हे सेम कॅन्डल आहे, रेड कॅन्डल. जेव्हा मार्केट बुल होते तेव्हा आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसते, आणि जेव्हा बॅरिश होते तेव्हा आपल्याला रेड कॅन्डल दिसते. रेड कॅन्डलचं काम आहे की मार्केट खाली घेऊन यायची, आणि ग्रीन कॅन्डलचं आहे की मार्केटला पुश किंवा वरील हे करायची. तर मित्रांनो, तुम्ही फक्त रेड कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलच ऐकलेली असेल, लेकिन पण कलर कॅन्डलस्टिकचे 4 कलर असतात. एक असतो रेड, ग्रीन, ब्लॅक, व्हाईट. रेड आणि व्हाईट, आपलं ब्लॅक आणि व्हाईट कलर जो आहे तो क्रिप्टो मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटतो. आणि रेड अँड ग्रीन कॅन्डल जे आहे ते आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये बघायला भेटतो. जो कोणी थोडीफार जर ट्रेडिंगचं नॉलेज जर ठेवत असेल तर त्याला माहीतच असेल की ही कॅन्डल कोणती आहे. तर आपण बघणार आहोत, हे जे आहे हे हॅम्बर आहे. हे जे हॅम्बर जेव्हा तुम्हाला चारच्या एकदम बॉटमला दिसेल तेव्हा मार्केट वरी जाण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. आणि जेव्हा हेच जर तुम्हाला हॅम्बर टॉपला इथे दिसले असेल तर हे मार्केट डाऊन करतो. इथे मॅटर करत नाही की याचा जो कलर आहे ते रेड आहे का ग्रीन आहे. हे जर तुम्हाला एकदम बॉटमला दिसले तर मार्केट वरी जाणार आहे. आणि हे जर तुम्हाला चार्टचे एकदम टॉपला कुठेही दिसते तर इथून मार्केट खाली येणार आहे.